नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये कवी कुसुमाग्रज यांची जी कविता आहे अनामवीरा, त्या कवितेचं गायन कशा पद्धतीनं करतात किंवा तिचं गायन कशा पद्धतीनं करायचं ते गायन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। तत्पूर्वी आपण कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये कुसुमाग्रज यांच्यावरती प्रश्न आला तर ती माहिती आपल्याला उपयोगी असेल। चला तर मग मित्रांनो, आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती बघूया। कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असं आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो। त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे। त्यांना विवा शिरवाडकर असंही म्हटलं जातं। त्यांचं टोपण नाव कुसुमाग्रज हे आहे। त्यांचं जे कुसुमाग्रज हे नाव आहे ते टोपण नाव आहे। त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक या ठिकाणी झाला मित्रांनो, आणि त्यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी नाशिक याच ठिकाणी झाला। त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये कार्य केलं मित्रांनो। कवी, लेखक, नाटककार, कथाकार, ललित लेखककार व समाजसेवक अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं मित्रांनो। चला तर मग पुढे बघूया। कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक महान साहित्यिक होते। त्यांच्या कवितांमध्ये देशप्रेम, मानवता, स्वातंत्र्य, सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी विचार आढळतात। त्यांनी कविता, नाटके, कादंबऱ्या, कथा आणि ललित लेखन अशा विविध साहित्य प्रकारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे मित्रांनो। त्यांनी लिहिलेलं प्रसिद्ध साहित्य, त्यामध्ये विशाखा हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला, नटसम्राट हे नाटक त्यांनी लिहिलं, त्याचबरोबर वादळवेळ हा काव्यसंग्रह देखील त्यांनी लिहिला, हिमरेषा ही कादंबरी त्यांनी लिहिली, त्याचबरोबर किनारा ही कादंबरी त्यांनी लिहिली, ययाती आणि देवयानी हे नाटक देखील त्यांनी लिहिलं मित्रांनो। त्यांनी आणखी अनेक कविता, कथा व लेखन त्यांनी केलेलं आहे मित्रांनो। त्यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित केलं। ते पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 1987 रोजी ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं। त्यानंतर 1999ला त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत मित्रांनो। म्हणजे त्यांचं कार्य जे आहे ते खूप महान असं कार्य आहे। त्यांची वैशिष्ट्य, त्यांच्या कवितांमध्ये राष्ट्रप्रेम, मानवता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा आहे। त्याचबरोबर सोपा, प्रभावी आणि ओजस्वी भाषाशैली ही त्यांची खासियत होती। नाटककार म्हणून नटसम्राट यासारखे अजरामर नाटक त्यांनी लिहिले मित्रांनो। समाज प्रबोधन आणि साहित्य सेवा हा त्यांचा जीवन धर्म होता। बघा मित्रांनो, समाज प्रबोधन आणि साहित्य सेवा हा त्यांचा जीवन धर्मच होता। पुढे बघा मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा आपण करतो। तर मराठी भाषा हा जो दिवस आहे, हा दिवस 27 फेब्रुवारी हा दिवस त्यांचा जन्म दिवस होता मित्रांनो, आणि तोच दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। जगण्याच्या वाटा वेगळ्या असल्या तरी माणसाने माणसाशी माणूस म्हणूनच वागले पाहिजे, हे त्यांचं वाक्य आहे मित्रांनो, कवी कुसुमाग्रज यांचं। त्यांच्या जीवन कार्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहिली मित्रांनो। आपण आता पुढे बघूया की त्यांची जी कविता आहे त्या कवितेचं गायन कशा पद्धतीनं करायचं ते ऐकूया मित्रांनो। चला तर मग। जळावया संसारातून उठून या
असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.